ज्येष्ठ साहित्यिक, अभ्यासू राजकारणी आणि धुरंधर नेते अशी ओळख असलेले उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे प्रमोद नवलकर. करारी स्तंभलेखक, खुशखुशीत वक्ता आणि मुंबईचा ज्ञानकोश अशी त्यांची खास ओळख होती. त्यांनी आपल्या लेखनातून मुंबईतलं रात्रीचं आयुष्य उभं केलं. स्मगलिंग, वेश्या व्यवसाय, मटक्याचे अड्डे, भ्रष्टाचार यावर त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दिलं. बीट डे, महाराष्ट्र टाइम्स, मार्मिक, सामना, नवशक्ती या वृत्तपत्रांसाठी त्यांनी स्फोटक लिखाण केले. याशिवाय लेखक म्हणून त्यांनी मुंबई महानगर, प्रहार, थैमान, प्रभात, भटक्या, सावली, बेधडक, विरंगुळा, जिव्हाळा, झेप यांसारखी तब्बल 50 पुस्तके लिहिली. सांस्कृतिक मंत्री म्हणून त्यांची झंझावती कारकीर्द लोकांच्या आजही स्मरणात आहे. 20 नोव्हेंबर 2007 रोजी वयाच्या 72व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या प्रतिभेचा वारसा त्यांची मुलगी पुढे चालवत आहे. या असामान्य असामीची मुलगी देखील तेवढीच प्रतिभावान आहे. ती लेखिका आणि अभिनेत्री म्हणून मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे त्यांची मुलगी आणि ती नक्की काय करते. प्रमोद नवलकर यांच्या पत्नीचे नाव वंदना नवलकर होते. त्या अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत होत्या. मुंबईकरांच्या घरच्या जेवणाची भूक भागवणाऱ्या कुटुंब सखी या उपक्रमाची सुरुवात वंदना नवलकर यांनी केली होती. कुटुंब सखीच्या माध्यमातून त्यांनी अनेक गिरणी कामगारांना आणि गरीब जनतेला अल्पदरात जेवण उपलब्ध करून दिले. प्रमोद आणि वंदना या जोडप्याला शिल्पा आणि रेश्मा नावाच्या 2 मुली झाल्या. यापैकी रेश्मा आपल्या आईचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवत आहेत. 2018 साली वंदना नवलकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंब सखीची जबाबदारी रेश्मा सांभाळत आहेत. वंदना प्रमोद यांची दुसरी मुलगी शिल्पा नवलकर गेले अनेक वर्ष मालिका, चित्रपट, नाट्य क्षेत्रात कार्यरत आहेत. शिल्पा नवलकर यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. यातूनच त्यांनी खूप कमी वयात नाटकातून कामे करायला सुरुवात केली. पुढे 1999मध्ये शिल्पा यांनी अमोल पालेकर दिग्दर्शित कैरी या चित्रपटातून सिनेमा विश्वात पदार्पण केलं. यानंतर त्या 2001 सालच्या माया नावाच्या एका इंडो फ्रेंच चित्रपटात देखील दिसल्या होत्या. पुढे त्यांनी भाग्यविधाता या गाजलेल्या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत मालिका विश्वात पदार्पण केलं. यानंतर त्यांनी मृगजळ, अवंतिका, वहिनीसाहेब, 405 आनंदवन, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, दुहेरी, लक्ष्मी सदैव मंगलम, अनदेखी, दुर्गा अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं. याशिवाय मेड इन चायना, गणू, वी आर ऑन, बाईपण भारी देवा अशा चित्रपटातही त्या झळकल्या आहेत. शिल्पा यांची केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही तर एक लेखिका म्हणूनही कारकीर्द खूप मोठी आहे. सुरुवातीला त्यांनी या सुखानुया या मालिकेसाठी संवाद लेखिका म्हणून काम केले. त्यानंतर मृगजळ, कुलवधू, बंद रेशमाचे, मोलकरणबाई, फुलाला सुगंध मातीचा, रमा राघव, ठरलं तर मग या लोकप्रिय मराठी मालिकांसाठी संवाद लेखन आणि पटकथा लेखन केलं आहे. याशिवाय सेल्फी, गुमनाम है कोई ही नाटके आणि रात्र सावल्या नावाची कादंबरी देखील त्यांनी लिहिली आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर त्यांनी बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषी देशपांडे यांच्याशी लग्न केलं आहे. त्यांचा नवरा ऋषी देशपांडे यांनी शाहरुख खानच्या पहिली चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ते जिंके रे जिंकी, समायरा, उडान, समांतर, एक नंबर, सिटीजन अशा चित्रपटात झळकले आहेत. याशिवाय ते आद्योत फिल्म्स नावाची एक जाहिरात एजन्सी देखील चालवत आहेत. या जोडप्याला कुहू नावाची मुलगी आहे. ती 24 वर्षाची असून नुकतेच तिचे पदवीचे शिक्षण पूर्ण झालं आहे. सध्या शिल्पा या ठरलं तर मग या मालिकेसाठी अभिनेत्री आणि पटकथा लेखिका अशी दुहेरी भूमिका बजावत आहेत. गेली 4 वर्ष ही मालिका TRPच्या बाबतीत 1 नंबरची मालिका म्हणून ओळखली जात आहे. अशा प्रकारे दिग्गज लेखक आणि राजकारणी प्रमोद नवलकर यांची मुलगी शिल्पा नवलकर त्यांच्या प्रतिभेचा वारसा पुढे चालवत आहे. त्यांच्या मुलीप्रमाणेच त्यांचे जावई देखील गेले अनेक वर्ष मनोरंजन विश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करत आहेत.